कशा आहात सगळे? मस्त ना? मजेत असालच. शिखर एम-पी-एस-सी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आत्ताच रिसेंटली आपल्याला माहिती असेल झेडपी भरती ही निघालेली आहे आणि झेडपी अंतर्गत विविध जागा ज्या आहेत त्या अनाउन्स करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा दोन्ही पद्धतीच्या जागा आहेत. याबद्दल यांच्या जागांबद्दलचे व्हिडिओज आपण ऑलरेडी बघितले असतील. आता अभ्यासाची स्ट्रॅटेजी इंग्लिश या विषयाच्या बाबतीत नेमकी काय असली पाहिजे त्याबद्दल आज आपण समजून घेणार आहोत. चला तर बघूया आजची आपली स्ट्रॅटेजी काय असावी इंग्लिश सब्जेक्टच्या बाबतीत. जिल्हा परिषद भरती म्हटल्यानंतर यामध्ये येणाऱ्या पहिले जागा काय काय आहेत, कशा पद्धतीच्या जागा आहेत, तांत्रिक पद्धतीच्या ज्या आहेत त्यांचा सिलेबस काय आहे, अतांत्रिक ज्या आहेत त्यांचा सिलेबस काय आहे आणि या पद्धतीने आपण हळूहळू एक एक पाऊल जे आहे पुढे जाऊया आणि इंग्लिश सब्जेक्ट बद्दल जी माहिती आहे ती आता आपण समजून घेऊया. चल तर सबसे पहिले या काही तांत्रिक पदाच्या ज्या भरती आहेत त्या परीक्षेचे स्वरूप परीक्षा कोणत्या कोणत्या आहेत त्यामध्ये बघा. फार्मसी ऑफिसर, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लॅबोरेटरी टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, हेल्थ वर्कर्स मेल, हेल्थ वर्कर्स फिमेल, त्यानंतर आरोग्य पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता, नंतर विद्युतमध्ये, स्थापत्यमध्ये, सिव्हिल, ॲग्रिकल्चर मध्ये जे काही विस्तार अधिकारी आहेत ते, त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ग्रामसेवक, कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ आरेखक आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यासारख्या काही पोस्ट आहेत मित्रांनो की ज्यांच्यासाठी त्यांना आपण तांत्रिक पदाची परीक्षा म्हणू शकतो. मग यामध्ये नेमका सिलेबस काय काय असणार आहे? यामध्ये असणार आहे मराठी भाषेचे 15 प्रश्न ते असणार आहेत 30 गुणांसाठी. साधारण एक प्रश्न 2 मार्कासाठी असेल. इंग्रजी भाषेचे सुद्धा 15 प्रश्न असणार आहे आणि 30 मार्कांसाठी असणार आहे. सामान्य ज्ञान ज्याला म्हणतो आपण जीके तो 15 आणि 30 मार्कांसाठी आणि बुद्धिमापनसाठी सुद्धा 15 प्रश्न आणि 30 मार्कांसाठी असतील. आणि टेक्निकल जे असणार आहे जसं की समजा हेल्थ वर्कर्स आहे, आरोग्य सेवक, मग आरोग्य सेवकशी रिलेटेड म्हणजे त्या सब्जेक्टशी रिलेटेड साधारण 40 प्रश्न आपल्याला याच्यामध्ये असणार आहेत. 200 मार्कांची परीक्षा आहे, 100 प्रश्न आहेत आणि 120 मिनिटांचा वेळ साधारण आपल्याला मिळतोय. ठीक आहे. तर मित्रांनो हे आहे बघा तांत्रिकच्या बाबतीत. जे मी म्हटलं समजा अतांत्रिक पद जे आहेत त्यामध्ये जर आपण बघितलं मेनली कोणते कोणते पद आहेत या पद्धतीने एक्सटेन्शन ऑफिसर, विस्तार अधिकारी सांख्यिकी, विस्तार अधिकारी पंचायत, त्यानंतर रिगमन आहे, त्यानंतर सुपरवायझर आहे, लघुलेखक, वरिष्ठ सहाय्यक लिपिक, त्यानंतर ज्युनियर असिस्टंट, त्याच्यानंतर ज्युनियर असिस्टंट अकाउंट मध्ये. तर या पद्धतीचे काही अतांत्रिक ज्याला म्हणतो आपण ते पद या ठिकाणी आहेत. त्यांचं स्वरूप बघा दोन वेगवेगळ्या पद्धतीचं आहे. मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. गणित हा विषय मित्रांनो याच्यामध्ये नाहीये. ज्यांना गणिताची खूप भीती असेल या लोकांनी गणिताऐवजी इंग्लिश आणि सामान्य ज्ञान किंवा हे जर चांगलं असेल तर नक्की अप्लाय करायला हरकत नाही. ठीक आहे. तर मित्रांनो जर आपण बघितलं यामध्ये मराठी भाषा 25, इंग्रजी भाषा 25 आणि सामान्य ज्ञान साधारण 75 मार्क आहे या पद्धतीचे आणि बौद्धिक चाचणी जी आहे त्याच्यासाठी आपल्याला 25 क्वेश्चन जे आहेत ते याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. साधारण 100 प्रश्न असतील आणि 100 प्रश्नांच्या अगेन्स्ट आपल्याला 200 मार्क जे आहेत ते त्यासाठी असणार आहेत आणि कालावधी जो आहे तो साधारण 2 तासांचा कालावधी म्हणजे 120 मिनिटांचा कालावधी आपल्याला दिला जाणार. आता बऱ्याचदा प्रश्न पडतो की असं स्वरूप आहे, हे सगळं बघितलंय सर, स्वरूपाबद्दल माहिती आहे पण आम्हाला एक्झॅक्टली करायचं काय, स्टार्ट कुठून करायचं हे काही कळत नाहीये. तर मित्रांनो घाबरू नका, त्यासाठी आपण आता आज डिस्कस करूया इंग्रजी या विषयाचा. जर मी म्हटलं अतांत्रिक पद असतील, तांत्रिकसाठी साधारण 15 मार्कासाठी 15 क्वेश्चन्सचा सेट जो असणार आहे, इंग्लिश हा विषय 15 मार्क क्वेश्चनसाठी असणार आहे 30 मार्कांसाठी आणि हेच जर मी म्हटलं अतांत्रिक मध्ये तर 25 क्वेश्चन्स असणार आहे 50 मार्कांसाठी. त्यामुळे मित्रांनो वेटेज भरपूर आहे. त्यामुळे आपण इंग्लिश या विषयाला बाजूला ठेवून चालणार नाही आणि इंग्लिश विषयाला अगदी सोपं करण्यासाठी मी तुमच्या सोबत आहे. त्यामुळे बिनधास्त राहा, टेन्शन घेऊ नका. आता सगळ्यात पहिल्यांदा जिल्हा परिषद परीक्षांसाठी इंग्लिश नेमकं काय असतं? बऱ्याच जणांनी बघा तलाठी भरती असेल किंवा बाकीच्या ज्या एक्झाम्स आहेत त्यांच्यासाठी जे जे लागणार आहे कंटेंट काय काय असलं पाहिजे काय काय नाही या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या असतील. आता झेडपी भरतीसाठी सुद्धा सेम त्याच पद्धतीचा पॅटर्न आहे मित्रांनो. आयबीपीएस एक्झाम कंडक्टिंग बॉडी आहे. सगळ्यात पहिल्यांदा एक्झाम कंडक्टिंग बॉडी कोणती ते महत्वाचं आयबीपीएस. आतापर्यंत आपण बघितलं टीसीएस नी पेपर घेतलाय किंवा आयबीपीएस नी पेपर घेतलाय. पण टीसीएस किंवा आयबीपीएस हे नेमके काय आहेत? टीसीएस असेल किंवा आयबीपीएस असेल यांचा फरक काय पडतो बघा मित्रांनो. तो टीसीएस मी ज्यावेळेस म्हणतो स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ज्या परीक्षा आहेत त्या जनरली टीसीएस ने कंडक्ट केलेल्या असतात आणि आयबीपीएसच्या ज्या एक्झाम आहे आयबीपीएस मध्ये कोणत्या कोणत्या आतापर्यंत त्यांनी एक्झाम घेतल्या बँकेच्या ज्या काही परीक्षा असतात त्या जनरली आयबीपीएस कंडक्ट करतात. तो जर मी म्हटलं समजा प्रिव्हियसली कंडक्टेड एक्झाम्स बाय आयबीपीएस, बँक एक्झाम आहे, इकडं एसएससी आहे किंवा तलाठी भरती आहे आत्ताची,
ती सुद्धा TCS ने कंडक्ट केलेली होती. ठीक आहे. तर यांच्यामध्ये आपण जर बघितलं तर इंग्लिशचा जो सिलेबस आहे, ऍक्च्युअल ग्रामर याबद्दल मी डिटेल बोलणारच आहे. तत्पूर्वी तो इकडे जर बघितलं, बँक एक्झाम असेल किंवा IBPS जे एक्झाम कंडक्ट करतात आणि जसं की जिल्हा परिषदचे जे काही अप्लाय करण्याची लिंक आहे त्याच्यावरती जो एक अंदाज येतो की ही एक्झाम IBPS कंडक्ट करणार आहे. IBPS एक्झाम जर कंडक्ट करणार असेल तर एक्झामची पातळी खरंच इतकी अवघड असते का? एक्झाम IBPS आहे म्हणून घाबरून जाण्याचं कारण आहे का? बिलकुल नाही मित्रांनो, उलट चांगलं आहे. ट्रान्सपरन्सी खूप जास्त ह्या केसमध्ये आपल्याला बघायला मिळते आणि म्हणून ह्या एक्झाम्स तुमच्या खूप ट्रान्सपरंट होतील. पेपर फुटला वगैरे तसलं काही प्रकरण या बाबतीत IBPS थ्रू होत नाही. त्यामुळं हा पॅटर्न मध्ये काय काय बदल आहे? TCS मध्ये TCSचे आवडते क्वेश्चन व्हॉइस, त्यानंतर स्पीच डायरेक्ट इनडायरेक्ट, त्यानंतर टेन्स. तो ग्रामर रिलेटेड पार्ट जो आहे तो TCS पॅटर्न असेल तर डायरेक्टली विचारला जातो, जरा कमी जास्त प्रमाणात. पण IBPS हा बिलकुलच व्हॉइस वरती प्रश्न विचारणार नाही किंवा डायरेक्ट इनडायरेक्ट वरती नाही विचारणार. तर हे प्रश्नांचे स्वरूप जे असतील, पॅटर्न जे असतील, व्हॉइसच विचारलं जाईल पण स्पॉट द एरर मध्ये दिलेलं वाक्य आहे त्या वाक्यातल्या चुका ओळखा या पद्धतीचं. म्हणजे इथे जर मी म्हटलं TCS जर असेल तर ते थोडंफार ग्रामर ओरिएंटेड आहे, पण IBPS असेल तर ग्रामर युसेज ओरिएंटेड आहे. म्हणजे काय, त्याचा वापर कसा करायचा आहे. मग वापर वरती बेस म्हणजे युसेज वरती बेस जे आहेत ते क्वेश्चन्स आपल्याला इथे जास्तीत जास्त IBPS पॅटर्नवर आधारित बघायला भेटतील. ठीक आहे. मग आता असं जर असेल तर मग IBPS ची तयारी कशी करावी, इंग्लिश लँग्वेजची तयारी कशी करावी, याबद्दल आता आपण बघूया. सबसे पहले कोई भी एग्जाम अगर लेते हैं हम, तो सबसे पहले जो आता है कोणता पण विषय म्हटला तर त्याचे पार्ट किती बनतात आणि काय काय बनतात. सगळ्यात पहिला पार्ट बनतो बघा इंग्लिशचा ग्रामरचा, युसेज ऑफ ग्रामरचा, व्होकॅबलरी आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. ठीक आहे. तर याला सगळ्यांना वेगवेगळ्या बीट मध्ये कन्सिडर केलं जातं. छोटे छोटे पार्ट्स यांचे नक्कीच बनतात. पण त्या पार्टला बघण्यापेक्षा आपण सुरुवातीला काय करूयात, आता काय काय आहे एक एक बघून घेऊया. जर मला युसेज ऑफ परीक्षेमध्ये जर मी बघितलं, आपल्याला काय जास्तीत जास्त आहे, युसेज ऑफ ग्रामर जास्तीत जास्त आहे. पण ग्रामरच्या कन्सेप्ट तर माहिती असणं गरजेचं आहे ना. मग मी जर म्हटलं समजा 15 क्वेश्चन्स किंवा 25 क्वेश्चन एवढे जर मी कन्सिडर करतोय, तर साधारण ह्यामध्ये तांत्रिकमध्ये टेक्निकलमध्ये या 15 क्वेश्चन मध्ये 3 ते 5 या लेवलचे व्होकॅबचे बेस किंवा ग्रामर वरती बेस असे पार्ट याचे बनू शकतात. मग मी जर म्हटलं ग्रामर वरती बेस जर मी म्हटलं पहिले 3 ते 5 तर त्यापेक्षा जास्त क्वेश्चन्स विचारले जायचे. आता 15 मार्कासाठी असेल तर 5 किंवा 6 मार्काला युसेज ऑफ ग्रामर आणि ग्रामर विचारलं जाणार. पण तुम्हाला युसेज ऑफ ग्रामर समजण्यासाठी पहिले ग्रामर तर माहित पाहिजे ना. युसेज ऑफ ग्रामर तर कळेल. समजा जसं की मी म्हटलं एखादं वाक्य घेतलं, आता समजा एखादं वाक्य घेतलं की गोज टू पुणे. ठीक आहे. आता या साध्या वाक्यामध्ये मला सांगा सगळं बरोबर आहे का? बरोबर आहे. का बरं बरोबर आहे? गोजच का लागलं? कारण प्रेझेंट टेन्स मध्ये. जर मी म्हटलं हे वाक्य सगळं करेक्ट आहे, पण जर मी म्हटलं असतं आय गो टू पुणे, टुमारो, आता मला सांगा काय होईल. टुमारो आलं. आता इथं आय गो चालणार आहे का? नाही चालणार. इथं काय लागणार आहे? आय आय विल गो. का बरं विल गो असेल? कारण पुढे कोण आलाय? समज में आ रहा है सबको? टुमारो आला तर बदल काय होतोय? टुमारो आला म्हणजे काय? येट टू हॅपन. ऍक्शन ही नंतरची आहे आणि म्हणून इथं कोणता सिंपल. असा जो बदल आहे, पण आपल्याला याच्या बेसिक माहिती असतील, टेन्स काय आहे काय नाही हे जर कळलेलं असेल तर आपल्याला हे सॉल्व्ह करता येतील. अदरवाईज हे वाक्य चुकीचं आहे का बरोबर हे ओळखता येणार नाही. सिंपल आहे मित्रांनो. बघा तुम्ही रस्त्याने चालत असताना तुम्हाला सांगितलं अचानक एखादा अनोळखी व्यक्ती आहे आणि त्याच्यातल्या चुका तुम्हाला ओळखायच्या, इज इट पॉसिबल? ते शक्य होणार नाही. मग अशा केसमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, तो ओळखीचा करावा लागेल आणि एकदा तो ओळखीचा झाला की मग चुका सांगता. तुमच्या मित्राच्या किंवा मैत्रिणींच्या चुका तुम्हाला विचारलं तर सांगता येईल का? नक्कीच सांगता येईल. का? कारण मी ओळखीचे, तुम्हाला माहिती आहे त्याने मला असंच कसं काय बोललं, त्याने मला तसंच कसं काय बोललं, सप्लिमेंट लागतील, एवढे जास्त चुका निघतील. बरोबर.
पण हेच जर मी म्हटलं अनोळखी व्यक्तीच्या तर सांगता येणार नाही. मित्रांनो याचं कारण आहे, कारण काय, आपण ते ओळखीचे केलेले नाही. सेम वे वाक्यांना आपल्याला काय करायचं, ओळखीचं करायचं, वाक्यांना ओळखीचं करायचं आहे. ठीक आहे. आणि ओळखीचे वाक्य बनवण्यासाठी, ओळखीचे करून घेण्यासाठी जास्तीत जास्त वाक्याच्या टच मध्ये यावं लागेल, जास्तीत जास्त आपल्याला रीड करावं लागेल. ठीक आहे. म्हणून युसेज ऑफ ग्रामर समजण्यासाठी पहिले आपल्याला बेसिक ग्रामर जे आहे ते थोडंफार समजणं गरजेचं आहे. दुसरा आणि महत्वाचा आवडीचा टप्पा टीसीएस असेल किंवा आयबीपीएस असेल, यांचा जोर जरा जास्त असतो कशावरती, व्होकॅबलरीवरती. म्हणजे जर मी म्हटलं 3 ते 5 क्वेश्चन इकडे येत असतील, तिकडे 7 क्वेश्चन पर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त 7 ते 9 पर्यंत व्होकॅबवरती बेस्ड क्वेश्चन्स विचारले जातात. 15 क्वेश्चनसाठी ज्या एक्झाम आहेत त्या टेक्निकल एक्झाम असतील, तिकडं आरसी वाला तेवढा पार्ट विचारला जाणार नाही, या दोघांवरती बेस विचारला जाईल. आणि जर मी म्हटलं समजा 25 मार्क्ससाठी जे आहे त्यामध्ये मग कदाचित कॉम्प्रिहेन्शन, पॅसेज ज्याला म्हणतो आपण, तो रीडिंग वाला पार्ट त्याच्यामध्ये येऊ शकतो. ठीक आहे. पण जिथं 15 क्वेश्चन्स विचारले जाणार आहे तिकडे मात्र शक्यतो कॉम्प्रिहेन्शन वाला पार्ट तेवढा जास्त येणार नाही. अजून टॉपिक वाईज जर बघितलं तर टॉपिक कोणते कोणते येतात, युसेज ऑफ ग्रामर मध्ये जर आपण बघितलं मेनली 4 हे टॉपिक मेनली यामध्ये कन्सिडर केले जातात. एरर, करेक्शन, पॅराजंबल, क्लोज टेस्ट. मित्रांनो आता आपण काय करणार आहोत, एक एक वाक्य यांचं बघू नेमकं कशा पद्धतीचं आहे आणि मग त्यांना कसं सॉल्व्ह करायचं आहे, पॅटर्न काय आहे, क्वेश्चन्सचे पॅटर्न काय आहे ते आपल्याला एक्झॅक्टली लक्षात येतील आणि मग त्याच्यावरती बेस आपण काय नेमकं केलं पाहिजे याबद्दल डिस्कशन करू. ठीक आहे. तो सबसे पहिले देखा जाए तो एरर. एरर मध्ये जर आपण बघितलं पहिलं वाक्य बघा, given what transpired on Tuesday, it is difficult not to term the function of the government and the legislature in conflict ridden Manipur a fierce being played out in the state. नो एरर. एवढ्या वाक्यामध्ये काही एरर आहे की नाही ते ओळखायचंय. चला तर बघूया मग. इवन व्हॉट ट्रान्सपायर्ड, इवन म्हटलेलं आहे आणि ट्रान्सपायर्ड म्हटलेलं आहे ऑन ट्यूजडे. ट्यूजडेला जे करण्यात आलं होतं, ट्रान्सपायर्ड करण्यात आलं होतं. इट इज डिफिकल्ट नॉट टू टर्म, ज्याला नाव देणं शक्य नाही आहे, द दॅट फंक्शन ऑफ द गव्हर्नमेंट, द ऑफ द ऑफ, बरोबर. दोनदा दोनदा द द आलेलं आहे. यावरून काय होते, द सोबत मला इथं बनवायचं होतं याचं नाउन फॉर्म. मग फंक्शन ऑफच्या ऐवजी काय पाहिजे होतं, फंक्शनिंग ऑफ. काय पाहिजे होतं की फंक्शनिंग ऑफ, पण इथं फंक्शनिंग दिलेलं आहे का, नाही. तर दिलेलं आहे कोण, फंक्शन, म्हणून हे एरर असणार आहे. अजून काही दिसतंय का मला, इन कॉन्फ्लिक्ट रिडन, बरोबर आहे. मणिपूर अफियर्स बिंग प्लेड इन, बाकीचं करेक्ट आहे. मग प्रॉब्लेम मला फक्त इथं दिसतंय, प्रॉब्लेम कोणत्या पार्टमध्ये, पार्टमध्ये. म्हणून आपलं करेक्ट आन्सर जे असेल ते काय असणार आहे, आता आपण सगळे म्हणाल की इथं द द आलं आणि मग नाउन फॉर्म का झालं, बघा. फंक्शन, फंक्शन हा तसाही ऑलरेडी नाउन फॉर्म आहे. ठीक आहे. फंक्शन हा शब्द काय, नाउन फॉर्म आहे. नाउन काय असतं, नाव ज्याला म्हणतो आपण ते. आता इथं नाउन फॉर्म आहे, या नाउन फॉर्मला मला काय करायचं होतं, द गव्हर्नमेंट. पण फंक्शन म्हटलं आणि गव्हर्नमेंट म्हटलं, दोन्ही दोन्ही नाउन आहे ना. एकाच वाक्यात दोन दोन नाउन येतील का, नाही. मग इथं मला काय करायचंय, या फंक्शनिंग ह्या गव्हर्नमेंटच्या फंक्शन बद्दल त्याला काय करून टाकायचंय, वर्क करून टाकायचंय. ठीक आहे. ड्रायव्हिंग ऑफ द गव्हर्नमेंट, बरोबर, किंवा फंक्शनिंग ऑफ द गव्हर्नमेंट, बरोबर. मग या पद्धतीने मला बनवता येईल आय एन जी वापरून. म्हणून मग इथं करेक्ट आन्सर असलं असतं काय, फंक्शनिंग. मग फंक्शनिंग वाला वर्ड इथं करेक्ट असेल. जे आहे ते चुकीचं आहे. अशा वाक्यामधल्या एरर डिटेक्ट करायचं जे क्वेश्चन आहे ते आपल्याला परीक्षेमध्ये या पद्धतीचे विचारले जातात. ठीक आहे. क्वेश्चनचा पॅटर्न लक्षात घ्या मित्रांनो. आपल्याला कळतंय नेमकं आपण काय करतोय. याच्यामध्ये हे जे क्वेश्चन आहे, हे क्वेश्चन काय असेच तसेच घेतलेले नाही आहे. तर हिंदीचं जे एडिटोरियल आहे त्यामधून जे बरेचसे आपण जर बघितले तर क्वेश्चन तिकडून रेप्लिकेट होतात. तोच त्याच्यावरती बेस्ट क्वेश्चन घेतलेला आहे. याचं काय आन्सर तुम्हाला सापडणार सुद्धा नाही. तुम्ही एखादं म्हणजे गुगल वगैरे करत असाल तर तुम्हाला वाक्य सापडेल, पण याचे एक्झॅक्ट क्वेश्चन आन्सर सारखं सापडणार नाही. ठीक आहे. तर जर मी बघितलं तर या पद्धतीने आपल्याला काय करता येईल, बनवता येऊ शकतं. क्लिअर सगळ्यांना. चलो आप चलते आगे. मग हा होता पहिला क्वेश्चन. आता एरर करेक्शन. एरर तर आपल्याला पहिलेच करून दिलेली आहे. एरर तर आपल्याला पहिलेच करून दिलेली आहे. फक्त आपल्याला काय करायचंय, एररला
करेक्ट करायचं आहे. मग करेक्ट करायचं आहे तर बघू आपण काय आहे. द सेशन वॉज ओरिजिनली सेट टू कन्व्हीन ऑन ऑगस्ट 21, but the governor Anusia likely had inexplicably not issued the notification summoning the house. हाऊसला समन करणार जे आहे इश्यू करण्यात आलं नाही. काय नोटिफिकेशन? ते समन इश्यू करायला पाहिजे. समन काय असतं? नोटीस ज्याला म्हणू शकतो आपण, कोर्टामध्ये हजर राहण्याशी रिलेटेड, ते इश्यू केलेलं नाहीये. डिस्पाइट ऑफ द कॅबिनेट्स ऍडवाइस टू हर ऑन ऑगस्ट 4. ऑगस्ट 4 मध्ये अनुसुया यांना ज्या गव्हर्नर आहेत त्यांना काय करण्यात आलं होतं, एक स्पेसिफिक काय करून देण्यात आलं होतं, इश्यू करण्यात आलं होतं, त्यांना सांगितलं होतं, पण तरी सुद्धा त्यांनी नोटिफिकेशन समनिंग द हाऊस दिलेलं नाहीये ऑन 21 ऑगस्ट. कॉन्ट्रास्टिंग स्टेटमेंट आहे. ठीक आहे, विरोधाभास ज्याला म्हणतो आपण. मग इथं आलेला आहे डिस्पाइट ऑफ, त्याला त्यांनी काय करून दिलंय, बोल्ड करून दिलंय किंवा इटॅलिक करून दिलंय. ज्याला आपल्याला काय करायचंय, रिप्लेस करायचंय, हे दिलेलं चुकीचं आहे किंवा चुकीचं नसेल तर तो जो आहे तो ऍज इट इज वर्ड तुम्हाला वापरता येऊ शकतो, लाईक सी ऑप्शन. मग मला तर माहिती आहे डिस्पाइट हा जो शब्द असतो, डिस्पाइट हा एकटा शब्द असतो आणि इनस्पाइट सोबत ऑफ कंपल्सरी असतो. ठीक आहे, मग इथं डिस्पाइट आलंय, याच्यासोबत ऑफ कधीही येत नाही. ठीक आहे, इनस्पाइट सोबत ऑफ आल्याशिवाय राहत नाही. ठीक आहे, मग त्यानुसार इथं ऑफ नव्हतं पाहिजे, इथं फक्त डिस्पाइट पाहिजे होतं. फक्त डिस्पाइट वाला ऑप्शन आहे बॉम्बे बायको. करेक्ट आहे. बी वाला बी बायको करेक्ट ऑप्शन आहे. सगळ्यांना क्लियर? मग यस नो? चलो अब चलते आगे 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 आगे. अब देखते हैं आगे क्या होता है. उसके बाद अगर देखा जाए करेक्शन झाला. पुढचा आहे पैराजंबल. क्या होता है पैराजंबल? उसके नाम में ही देखो, पैराग्राफ को जंबल्ड किए वाले वर्ड से जंबल्ड सेंटेन्स असतील त्यांना एकत्र केलेला असेल त्याला म्हणतात पॅराजंबल. ठीक आहे, तो आपल्याला ओळखायचं आहे कोणतं करेक्ट आहे. ठीक, ऑलवेज कीप इन माइंड या वाक्यांची सुरुवात जी होती ती नाऊनने होते, प्रोनाऊनने नाही. ठीक आहे, दिस मूव फॉलोज. आता मला सांगा, धिस मूव म्हणजे प्रोनाऊन वाला फॉर्म आहे. धिस म्हणजे नेमका कोणता मूव? ठीक आहे, मग धिस मूव हे पहिले येणार आहे का? नाही येणार आहे. विथ कंझ्युमर फूड प्राइसेस रायझिंग 11.5% in July, likely the third highest since the current retail inflation data series began in 2014. मग हे पहिल्यांदा येऊ शकतं कारण यात सगळे नाउन फॉर्म आले. तरी पण मी अजून चेक करतो. द गव्हर्नमेंट लास्ट सॅटरडे मेड येट अनदर गॅम्बिट टू अरेस्ट प्राइसेस. A 40% export levy on onion export was imposed with immediate effect till at least December 31. बघा, the government last Saturday made yet another gambit. एक नवीन गॅम्बिट करण्यात आली टू अरेस्ट प्राइसेस. हे काही चाल खेळणं जे म्हणतो आपण ते. काय चाल खेळली? 40% एक्सपोर्ट लेवी, जे ओनियन एक्सपोर्ट होतं त्याच्यावरती काय करण्यात आलं, जे काही 40% एक्सपोर्ट लेवी होतं ते काय करण्यात आलं, इम्पोज करण्यात आलं आतापासून टिल ऍटलिस्ट डिसेंबर पर्यंत कमीत कमी. मग हे जर मी म्हटलं हा गव्हर्नमेंटचा मूव आहे आणि मग ह्याच्यानंतर आपण म्हणू शकतो दिस मूव फॉलोज कर्व ऑफ नॉन बासमती राईस शिपमेंट आउटसाइड इंडिया इन जुलै अँड स्टॉक लिमिट्स ऑन पल्सेस अँड वेट इम्पोज्ड इन जून. बरोबर, म्हणजेच काय, त्याच्यामुळं हे सगळे बदल झाले. मग ए वाला शेवटी आहे एकच ऑप्शन आहे. ए वाला शेवटी आलेले किती ऑप्शन आहे? बी सी डी ए. बघून घेऊ मग. बी 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4. आलं का? सगळ्यांना कळलं का? काय केलं बघा मी, हे काय केलं, वाक्य बघितलं, वाक्यातले नाऊन आणि प्रोनाऊन याच्यात सोपी ट्रिक आहे. फक्त एक लक्षात ठेवायचं, नाऊन पहिले येतात, प्रोनाऊन त्याला फॉलो करतात. मग आपण म्हटलं होतं धिस हा काय प्रोनाऊन आहे, याने सुरुवात नाही होणार. मग धिस मूव म्हणजे कोणता मूव? गव्हर्नमेंटने घेतलेला मूव, 40% एक्सपोर्ट लेवीचा. मग हा मूव आहे म्हणून डी च्या नंतर ए येणार आहे. इकडं सगळ्यांमध्ये डी च्या नंतर ए आलेले ऑप्शन शोधा. 1, डी च्या नंतर ए 2, डी च्या नंतर ए नाहीये म्हणजे ह्या 2 मध्ये आहे. पण सी ने स्टार्ट होते का? नाही होते. सी ने स्टार्ट केलं तर बी आपला तसंच राहून जातो. म्हणून मग करेक्ट ऑप्शन कोण राहील?
ही बायको. वन्स अगेन बायको इज द करेक्ट. ओके, क्लिअर सगळ्यांना? इज देअर एनी गडबड? इज देअर एनी डाऊट? चलो क्लिअर का? चल आता पुढे करेक्ट ऑर्डर बघून या. त्या पद्धतीची करेक्ट ऑर्डर. ओके, चलो अब चलते आगे. आता बघा, हा आहे क्लोज टेस्ट नावाचा प्रश्न. ठीक आहे, काय असतं क्लोज टेस्ट बघा, नीट समजून घ्या. क्लोज टेस्ट म्हणजे आपल्याला ब्लँक दिलेले असतात, रिकाम्या जागा भरा, जसं होतं आपलं सेम तेच आहे, फिलर्स आहे. मग हे फिलर्स आपल्याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे, काय काय नेमकं याच्यामध्ये करायचं असतं, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊया. महाराष्ट्र अँड मध्य प्रदेश अकाउंट डॅश ऑलमोस्ट 60% ऑफ इंडिया. मी काय करतो, पहिल्यांदा शांततेत वाचून घेतो. माझी शांततेत वाचणं थोडी स्पीड जास्त असेल, शांतता म्हणतो. ठीक आहे. So Maharashtra and Madhya Pradesh account dash almost 60% of India's onion supplies, and the deficient rainfall dash month in parts of these states after excess rains in July had put a question mark on the moisture sensitive covers prospects this Kharif season. That worries likely trigger the recent uptick in onion prices from around rupees 23 a kilo 2 months ago to over rupees 31 by this Monday. Relative to tomatoes, the order quintessential ingredient for Indian curries, his price dash was not as stark yet. Although some analysts projected prices per kilo to touch 60 to 70 by September. कशाबद्दल आहे सगळा राडा? इट्स ऑल अबाउट ओनियन. कांद्याचे जे भाव चाललेले आहेत, एडिटोरियल आहे द हिंदू मधलं, आणि त्यातला आपण पार्ट घेतलाय. तो कांद्याचे जे भाव बदलत आहेत, 60 ते 70 पर्यंत जाण्याची शक्यता आहे, अशी काही लोक प्रिडिक्ट करतायत. ठीक आहे, चल मग बघूया आता. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश हे डॅश ऑलमोस्ट 60% ऑफ इंडिया ओनियन सप्लाईज. अकाउंट्स फॉर अकाउंट्स ऑफ काय यायला पाहिजे, अकाउंट्स फॉर. का बरं? बिलॉंग जो असतो, बिलॉंग 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 म्हणजे काय, त्याचा पार्ट कन्सिडर करतात, ह्याच्यासाठी अकाउंट सोबत येतं. फॉर अकाउंट्स फॉर हा शब्द जास्त करेक्ट राहील, म्हणून अकाउंट्स फॉर ऑलमोस्ट 60% ऑफ द ओनियन सप्लाय. भारताचा जेवढा ओनियन सप्लाय त्यापैकी 60% हा कुणावर डिपेंड आहे, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश. अँड द एफिशियंट रेनफॉल, एफिशियंट मीन्स कमी, सफिशियंट मीन्स पुरेसा. So deficient rainfall dash month in parts of these rainfall. आता मला सांगा, इथं ऑप्शन दिलेले आहे धीस, दॅट, these, those आणि देअर. देअर मंथ नाही येणार, मग धीस दॅट पैकी एक यायला पाहिजे. आता मंथ आहे का मंथ्स आहे, एकटा मंथ आहे का भरपूर मंथ्स आहे, एकटा मंथ आहे, मग एकटा धीस किंवा दॅट. पण इथं जे बोललं जात आहे ते रिसेंट बोललं जात आहे, जुलै मधलं, म्हणजे ह्या वर्षाचं, म्हणजे बरोबर. म्हणून जास्त करेक्ट असेल कोण इथं, ए. ए फॉर आपली, आपली नाही, ए फॉर ऍपल. ठीक आहे. सो धीस मंथ इन पार्ट्स ऑफ दीज स्टेट्स आफ्टर एक्सेस रेन्स इन जुलाई had put a question mark on the moisture sensitive tubers prospects this kharif season. These worries or these worries, these, that, those, त्या टाइप मध्ये. आता मला सांगा, एकटी वरी आहे का वरीज आहे, भरपूर वरीज आहे. मग भरपूर वरीज म्हणजेच काय, बीज. इथं पण पुन्हा काय येणार आहे, ए फॉर आपली बायको नाही, ए फॉर ऍपल. ठीक आहे. लाईकली ट्रिगर्ड, ट्रिगर्ड मीन्स इन्क्रीज्ड, इन्क्रीज्ड, इन्क्रीज्ड रिसेंट अपटिक इन ओनियन प्राइसेस फ्रॉम अराउंड रुपीज 23 किलो 2 months ago. 2 महिन्यापूर्वी जे 23 रुपये किलो होतं, ते ह्या मंडे पर्यंत किती झालं, 31 रुपये किलो झालं. Relative to tomatoes, the order quite essential, सगळ्यात सर्वाधिक महत्वाचा इन्ग्रेडियंट आहे फॉर इंडियन करीज. हिज प्राइस डायडॅश वॉज नॉट ॲज स्टार्क गेट. स्टार्क मीन्स हाईप, हाईप होणं, जास्त हाईप वाढणं. Although some analysts project prices per kilo to touch rupees 60 to 70 by September. आपण जर म्हटलं इथं काय आहे, काय काय फोर्थ, पाचवा तर दिलेलाच नाही. सर्च, सर्च यायला पाहिजे, प्राइस सर्च
वॉज नॉट ॲट स्टार्क. का बरं? प्राइस सर्ज म्हणजेच काय? वाढणं, इन्क्रीज. स्टार्क एट तो उच्चांक गाठलेला नाहीये, मग इथं सर्ज असायला पाहिजे होतं. स्टार्क म्हणजे टाईप, फ्लक्च्युएट म्हणजे बदलणे, चेंज होणे. पण चेंज होणं नाही, आपल्याला दिस प्राइस जी आहे ती काय आहे? ॲट स्टार्क येट. ठीक आहे. म्हणून ऑल्दो सम अनालिस्ट प्रोजेक्टेड, असे 4 क्वेश्चन याच्यामध्ये होते, 5वा नाहीये. ठीक आहे. तर थोडक्यात बघितलं तर या पद्धतीचा क्लोज टेस्टचा क्वेश्चन जो आहे मित्रांनो तो असा देण्यात आलेला आहे. मग मी जर म्हटलं हे सगळे जे क्वेश्चन्स आहेत यामध्ये आपल्याला काय काय करायचंय, यामध्ये काय काय असतं, तर या पद्धतीने क्लोज टेस्ट वगैरे जे म्हटलं आपण, तर असे क्वेश्चन्स जे आहेत ते आपल्याला बनवले जातात, विचारले जातात. ठीक है. तो करेक्ट आंसर्स। मग आता ये थी कुछ बातें क्वेश्चंस के बारे में. आता मित्रांनो आपल्याला काय बघायचं बघा. तो सगळ्यात पहिल्यांदा आणि सगळ्यात महत्वाचं असं म्हटलं जातं बघा, बेटर प्लॅनिंग इज हाफ डन. जेवढं काही तुमचं चांगलं प्लॅनिंग असेल नक्कीच तुमचं अर्ध काम तिथे यशस्वी होतं. तुमचं यश हे तुमच्या प्लॅनिंग वरती डिपेंड करतं आणि म्हणूनच मित्रांनो डेली प्लॅन करा. अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, नीट फॉलो करा. एवढं तुम्ही फॉलो केलं की तुम्हाला दुसरं काहीही करायची गरज नाहीये. त्यामुळे या पद्धतीने नीट समजून घ्या. डेली व्होकॅब, डेली रोजच्या रोज काही ना काहीतरी व्होकॅबलरी वर्ड्स जे असतात, नवीन नवीन वर्ड्स जे आहेत ते रोजच्या रोज अभ्यासामध्ये नवीन नवीन वर्ड्स जे आहेत ते कसे येतील याची काळजी घ्या. अभ्यासामधून सिमिलर वर्ड्स, सिनोनिम्स, अँटोनिम्स हे कसे समजून घेता येईल ते एकदा आपण ट्राय करा. डेली व्होकॅब कशी इम्प्रूव्ह करता येईल ते समजून घ्या. समजत नसेल यासाठी डिटेल अजून काही पाहिजे तर आपल्या काही व्हिडिओज आहेत, त्या व्हिडिओजला तुम्ही फॉलो करू शकता, बघू शकता. त्याच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या असतील. या व्यतिरिक्त रीड न्यू अँड अपडेटेड इंग्लिश कंटेंट, नवीन नवीन पद्धतीचा आणि ट्रस्टेड सोर्स असणारं जे कंटेंट आहे त्याला प्रेफर करा. ठीक आहे. त्यानंतर सॉल्व प्रॅक्टिस क्वेश्चन्स. बऱ्याचदा थेरटिकली आपण बऱ्यापैकी चांगला अभ्यास करतो, ग्रामरचे सगळे रूल्स वाचतो, पण मित्रांनो ग्रामरचे रूल्स वाचून काहीच फायदा नाहीये. तुम्ही 100 रूल केले, 120 रूल केले आणि तुमचे 80 मार्क फिक्स झाले, 20 मार्क फिक्स झाले, 15 मार्क फिक्स झाले, असं कधीही होऊ शकत नाही. एक्झाम मध्ये रूल्सच येणार याची गॅरंटी नाही ना. तर म्हणून मित्रांनो काळजी घ्या आणि फापट पसारा करण्यापेक्षा डिटेल एक एक क्वेश्चन घेऊन क्वेश्चन सॉल्व्ह करा. जेवढे जास्त क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करणार तेवढे जास्त तुम्हाला फायदा होईल. ॲटलिस्ट 2 आवर्स, 2 तासांची कमीत कमी वेळ तुम्हाला, 2 तासांचा वेळ कमीत कमी तुम्हाला द्यावा लागणार आहे यासाठी. आणि रायटिंग प्रॅक्टिस करा. हा हे कोण बघा, साधं एक्झाम्पल आहे, वाचायला आणि एखाद्याला सांगायला बोलायला इंग्लिश अवघड जातं. अशा केसमध्ये मित्रांनो काय करायचंय, रायटिंगची प्रॅक्टिस करा. जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं लिहिण्याचा प्रयत्न करा. लिखाणातून काय होईल माहिती का, तुमच्या ज्या चुका आहेत, चुका झालेल्या तुम्हाला त्या इम्प्रूव्ह झालेल्या दिसतील. आपल्याला एक्झाम जी आहे ती रायटिंगशी रिलेटेड आहे, म्हणून आपण रायटिंग वरती जास्तीत जास्त याच्यामध्ये फोकस ठेवलं पाहिजे. ठीक आहे. सो ट्राय टू राईट मोर अँड मोर. वीकली प्लॅनर, जसे मी डेली प्लॅनर म्हटलं सेम तसंच वीकली प्लॅन करा. वीकली तुम्ही काय करू शकता त्याच्याबद्दल डिस्कस करत चला. वीकली तुम्ही जर प्लॅन चांगलं केलं तर नक्कीच तुम्हाला त्यामध्ये फायदा होईल. ट्राय टू अटेम्प्ट ॲटलीस्ट 3 टेस्ट विथ डिटेल अनालिसिस. कमीत कमी 3 मॉक टेस्ट द्या. मी सांगेल पहिले 15 दिवस तुम्हाला बेसिकची चांगली तयारी करायची. एकदा बेसिकची तयारी झाली मग तुम्हाला इकडे शिफ्ट व्हायचं आहे, ज्यामध्ये 3 टेस्ट वीकली ज्या आहेत, कमीत कमी 3 टेस्ट तुम्हाला द्यायची, म्हणजे 2 दिवसाला ॲटलीस्ट 1 टेस्ट. फॉलो द ट्रस्टफुल कंटेंट, मी आधीच सांगितलं. इक्वल वेटेज टू ऑल सब्जेक्ट, सगळ्या सब्जेक्टला सारखं वेटेज द्या. मॅथ आवडतंय किंवा रिझनिंग आवडतंय म्हणून तेच करत बसले, मराठी समजतंय, मराठी आवडतंय मग मराठीच वाचत बसले, असं बिलकुल करू नका. सगळ्यांना सारखं वेटेज देत चला. प्रॅक्टिस ऑफ प्रिव्हियस इयर क्वेश्चन, सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, तुम्हाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्सचे सेट जे असतील ते तुम्ही अवेलेबल नसतील तर मागून घ्या. जर तुमच्याकडे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स जास्तीत जास्त या बेसवरती किंवा या पॅटर्नवरती एसएससीच्या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या आणि आयबीपीएसच्या पॅटर्नवरती बँकांच्या ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत त्यांच्या क्वेश्चन्सचा बेस नक्की मित्रांनो इथे वापरा, तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. ठीक आहे. तर प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन्स ते आपण याच्यामध्ये घेऊ शकतो आणि कम्पेअर स्कोअर, स्वतःचा स्कोअर स्वतःशी कम्पेअर करा, इतरांशी नाही. ठीक आहे. तुमचा स्कोअर कालचा 25 होता, आज तुमचा स्कोअर जो आहे तो 30 पर्यंत गेला किंवा 35 पर्यंत गेला तर हरकत नाही, पण 25 होता आणि लगेच डायरेक्टली 10 आला, 5 आला, खूप जास्त व्हेरिएशन झालं, हे चालणार नाही. याच्यासाठी तुम्हाला तुमचा एक व्यवस्थित प्लॅन तुम्हाला करावा लागणार आहे आणि व्यवस्थित पद्धतीने हे स्कोअर्स जे आहेत त्या स्कोअरला तुम्हाला तुमच्या कालच्या स्कोअर पेक्षा आजचा कसा नवीन चांगला येतोय याची काळजी तुम्हाला याची घ्यायची आहे. मित्रांनो बेटर प्लॅनिंग करा, विश्वास ठेवा स्वतःवरती आणि जे काही ट्रस्टफुल सोर्सेस आहेत
जे काही बिनकामाचं खूप सारं बापट पसारा न करता थोडक्यात आणि जास्तीत जास्त चांगली माहिती तुम्हाला जिथून मिळते त्या चॅनलला किंवा त्या एखाद्या पर्टिक्युलर सोर्सला फॉलो करा. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. परीक्षेसाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक यू व्हेरी मच.